नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एखाद्या चळवळीचं मूल्यमापन हे कशाच्या आधारावरती करावं असा नेहमी जेव्हा तुम्हाला मला असा प्रश्न पडतो तेव्हा ज्यांनी ही चळवळ सुरू केलेली होती ते जेव्हा आपल्यात नसतात तेव्हा त्या चळवळीला मानणारे कार्यकर्ते कसं वागतात, त्यांच्या वागण्यामध्ये तो एक विवेक असतो का, आणि मूळची जी विचारधारा आहे त्याला ते प्रामाणिक आहेत का अगदीच वैयक्तिक पातळीवरती तुझं माझं, आर्थिक काही मुद्दे, कुठे घराणेशाहीचा आरोप. मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीबद्दल बोलतोय आणि मी इथे 1:30 वाजता आलो असेल की नाही. आता 5:15 झालेत. मी ही सगळी कागदपत्रच बघत बसलेलो आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं अविनाश पाटील गट आणि हमीद दाभोळकर यांच्या मताप्रमाणे हमीद दाभोळकर, मुक्ता दाभोळकर यांचा गट यांचे गेल्या काही दिवसातले जे पत्रव्यवहार आहेत ते बघितल्यानंतर कुणामध्ये तरी थोडासा तरी विवेक शिल्लक आहे का असा प्रश्न पडतो. आणि संस्थापकांना असं काही आपल्या चळवळीत पुढे होईल, अर्थात त्यांचा ज्या पद्धतीनं खून झाला त्यामुळे त्यांनाही तशी कधी कल्पना आली असेल असं वाटत नाही. पण हे इतकं मर्क्युरी आहे ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात आणि इतकं वैयक्तिक पातळीवरती गेलेलं आहे. एकतर मूळच्या संघटनेच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आता 2 गट झाले. त्यांचं जे मुखपत्र होतं त्याचेही 2 गट झाले, तेही 2 मुखपत्र झालेत. याच्यामध्ये आर्थिक अनुषंगाने एकमेकावरती आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. ते अतिशय वैयक्तिक पातळीवरती पोहोचलेले आहेत. याच्यामध्ये सकाळ समूहाचे प्रमुख प्रतापराव पवार यांचाही संदर्भ आहे, एन.डी. पाटलांचाही संदर्भ येतो आणि खूप सारी लोक याच्यामध्ये जोडली गेलेली आहेत. आता याच्यामध्ये आजची जी मुलाखत आहे ती एका अर्थाने मुक्ता आणि हमीद यांची बिलकुल या मुलाखतीमध्ये बाजू येणार नाहीये, कारण माधव बावगे हे दुसऱ्या गटाचं प्रतिनिधित्व करतात. ते पूर्वीच्या जी मूळची संघटना होती त्याच्यामध्ये भलेही प्रदेश कार्यकारिणीवरती असतील आणि डॉक्टरांच्या बरोबर ते हयात असेपर्यंत अगदी प्रत्येक गोष्ट त्यांना माहिती आहे आणि आताही जे काही घडतंय त्यातली प्रत्येक गोष्ट त्यांना माहिती आहे. पण तरी सुद्धा ते अविनाश पाटील गटाचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे माझी इथे अशी भूमिका आहे की हमीद आणि मुक्ता यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि जे काही पत्रव्यवहार त्यांच्या बाजूने झालेले आहेत त्याला अधिक टोकदारपणे मला त्यांना विचारायला हवं. सो बावगेजी, सगळ्यात आधी तर हा प्रश्न आहे की हे दाभोळकरांना तरी आवडलं असतं का की ज्या पद्धतीनं आता तुम्ही अतिशय निम्न पातळीवरती पोहोचलेले आहात सगळेच? हे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना अजिबात आवडलं नसतं. मग तुम्ही ती माघार घ्यायला हवी होती अविनाश पाटील आणि सगळ्या लोकांनी. आम्ही माघार घेण्याचं आम्ही संवादाच्या भूमिकेमध्ये आहोत. ज्या पद्धतीने दुसरा गट स्थापन केला गेला, आम्ही संघटना वेगळी काढलेली नाही आहे. हमीद गटांनी संघटना फुटली, त्याचे 2 गट झालेले आहेत हे मान्य करा. आमच्याकडं ट्रस्ट आहे, आमच्याकडे पैसा आहे, आमच्याकडे वार्तापत्र आहे, आमच्याकडे कुटुंबीय आहेत. त्यामुळं तुम्ही आमच्या बाजूने काम करा अशा पद्धतीचे व्यक्तिगत फोन कार्यकर्त्यांना गेले, महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना. तरी मला या ठिकाणी स्वाभिमानानं असं सांगावं असं वाटतं, महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांचं कौतुक करावं असं वाटतं. हे सगळं असून सुद्धा फार नाममात्र कार्यकर्ते त्यांच्याकडं त्या आमिषाला बळी पडले आणि महाराष्ट्रातली संपूर्ण कार्यकर्ती मेजर 90-95% कार्यकर्ते हे या सगळ्या आमिषाला बळी न पडता आम्ही संघटनेचे कार्यकर्ते, शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटनेचे कार्यकर्ते. थोडक्यात हे एखाद्या प्रायव्हेट कंपनीसारखं किंवा एखाद्या वैयक्तिक मालकीच्या राजकीय पक्षासारखं झालंय तुमचं आणि त्यांचं. आमच्या बाजूने तर आम्हाला वाटत नाही व्यक्तिगत पातळीवर झालेलं आहे असं हे, परंतु एका संघटनेचे 2 तुकडे व्हावेत किंवा अशा पद्धतीनं डॉक्टर दाभोळकरांच्या विचाराचा अशा पद्धतीने मुलाखत द्यावी लागेल असं स्वप्न सुद्धा वाटलेलं नव्हतं खरं तर. आणि हे आम्हाला सुद्धा जे आम्हाला ऐकल्यानंतर आम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला. आम्हाला सुद्धा माहित नव्हतं हे 2 गट झालेले. त्यांनी डिक्लेअर केल्यानंतरच कार्यकर्त्यांनी सांगितल्यानंतरच आम्हाला ते माहीत झालं होतं. आणि खरं म्हणजे आता तुम्ही पैशाचा विषय काढलायच म्हणून, आणि महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना कदाचित हे फार सरप्राइझिंग असेल की जेव्हा सनातननी आरोप केला की अंधश्रद्धा निर्मूलन समितीला परदेशातनं सुद्धा फंडिंग येते, तर FCRAचाच मुद्दा होता की ज्या मुद्द्यापासून या सगळ्या वादाला सुरुवात झाली. पण सगळी तुमची जर सेव्हिंग बघितली तर 2012, 2013, 14, 15, 16, 17, 18, 19चा जर तपशील आपण बघितला तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडं आजच्या तारखेमध्ये 2 कोटी 2012च्या आकडेवारी
2,84,28 कोटी इनफॅक्ट 2,84,00,000 इतकी 2012ची सेव्हिंग आहे. तीच 2019 मध्ये 3,63,00,000 या पातळीवरती पोहोचली. आणि नाही, पैशाचा रेफरन्स यासाठी की हाच तो मुद्दा आहे की श्री अविनाश पाटील यांनी जी फेसबुक पोस्ट लिहिली त्याच्यामध्ये 7 कोटीचा रेफरन्स आहे. तो असा इंडिकेट करतो की इतकी सगळे जे काही मोठ्या प्रमाणात तुम्हाला देणग्या येतात त्याचे तपशील तुम्ही ह्या लाईव्ह इंटरव्ह्यू मधल्या कोपऱ्याच्या ज्या स्क्रीनवरती तुम्ही बघतात त्याच्यात आम्ही देणारच आहोत. तर हाच तो पैसा आहे खरं म्हणजे. इथून ती सगळी सुरुवात झाली. खरं तर मी असं आपल्याला सांगू इच्छितो की ट्रस्ट आहे संघटनेसाठी हे आम्हाला खूप वर्ष माहीत नव्हतं. डॉक्टरांनी सांगितलं नव्हतं. डॉक्टरांनी सांगण्यापेक्षा त्यांच्याकडे त्याच्याबद्दल आमचं ऑब्जेक्शन काही नव्हतं, काही अडचणीच येत नव्हत्या, त्याच्यामुळे काही प्रश्न नव्हता. आणि संघटनेसाठी पैसा लागतो, जाहिराती देणग्या कार्यकर्ते मिळवायचे आणि सगळे पैसा तो ट्रस्ट तिकडे पाठवला जायचा आणि तो ट्रस्टवर जमा व्हायचा. आणि ट्रस्टमध्ये जमा व्हायचा आणि जो आरोप केला जातो पैसे उडवले जातात ते पैसे ज्या पद्धतीने संघटनेचं काम वाढलं त्या पद्धतीने इन्कम सुद्धा वाढवण्याचा प्रयत्न केला. आणि कुठलाही कार्यक्रम पैसा नसताना कार्यक्रम आयोजित केलेला नाही. त्या कार्यक्रमाची आर्थिक तरतूद करूनच त्याच्यासाठी निधी उभा करूनच सगळे उपक्रम घेतलेले आहेत. आणि तशा पद्धतीने निधी जमा करायचा, काटकसरीने तो कार्यक्रम करायचा आणि त्यातून शिल्लक ठेवायची. जो डॉक्टरांनी ज्या पद्धतीने पायंडा पाडला होता त्याच पद्धतीने तो पुढे कायम पायंडा पाडलेला आहे. अशा पद्धतीचे गंगाजळीमधून काढून कुठं खर्च हा दुसरा मुद्दा आहे. पहिली गोष्ट आपण ही क्लिअर केली पाहिजे की माधव बावगे असतील किंवा अविनाश पाटील असतील यांनी अतिशय जीव तोडून या संघटनेमध्ये काम केलेलं आहे याबद्दल कोणाचंच दुमत नाही. अगदी मुक्ता दाभोळकर आणि हमीद दाभोळकर यांचं सुद्धा असणार नाही, कारण तुमचं काम महाराष्ट्राने बघितलेलं मी तर अनेक वर्षाचे बघतो. पण माझा पहिला मूळचा प्रश्न थोडा वेगळा होता. तो तर नंतर अविनाश पाटलावरचे आरोप. हे ते पैसे आहेत का की ज्या पैशामुळे तुमच्या संघटनेत फूट पडली? पैशामुळे फूट पडली असं आमचं तर म्हणणं नाही. पण मग असं लिहिले पोस्ट अविनाश पाटलांनी 7 कोटी रुपयाचा ट्रस्ट. तो ट्रस्ट त्यांनी कार्यकर्त्यांची फसवणूक करून, कार्यकर्त्यांची दिशाभूल करून तो ट्रस्ट वार्तापत्र हे सगळं आपल्याकडे करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे ते म्हटलेलं आहे. त्यांनी त्या ट्रस्टवर जो पैसा जमा झालेला आहे तो कार्यकर्त्यांनी जमा केलेला आहे, ट्रस्टीने जमा केलेला नाहीये. प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या शाखा पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंतच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी तो जमा केलेला पैसा आहे. तुमच्या लेखी जी फसवणूक आहे त्या फसवणुकीची सुरुवात डॉक्टर गेल्यानंतरच्या 10व्या दिवशी सुरू झाली. बरोबर आहे. डॉक्टर काय झालं होतं की ट्रस्ट संघटनेसाठी होता हे नंतर कळलं, परंतु त्या ट्रस्ट जो तुम्हाला माहितीच नव्हता अगोदर. ज्याच्यामध्ये निळू फुले आहेत, ज्याच्यामध्ये प्रतापराव पवार आहेत, ज्याच्यामध्ये डॉक्टर आहेत आणि बरीच सगळी माननीय मंडळी आहेत, पण ते तुम्हाला सदाशिव अमरापूरकर आहेत हे तुम्हाला माहितीच नव्हतं. हे माहीत नव्हतं. ते कार्यक्रमाला यायचे, काही मोठ्या मोहिमाला ते यायचे, परंतु डॉक्टर असं म्हणायचे की ते आपले चळवळीचे मित्र आहेत आणि आपल्या चळवळीला सहकार्य करतात आणि ते येत आहेत. अशा पद्धतीने सांगितलं गेलं. ट्रस्टी आहेत असं काही सांगितलं गेलेलं नव्हतं, पण त्याच्याबद्दल आमचं काही ऑब्जेक्शन नव्हतं, कारण काम अडत नव्हतं. असा ट्रस्ट आहे हे तुम्हाला डॉक्टर गेल्यानंतरच कळालं का? डॉक्टर असता 10-11च्या नंतर ते माहिती झाली. अविनाश पाटलांची कार्याध्यक्षपदी निवड झालेली त्यावेळेला. ओके. म्हणजे डॉक्टर साहेबांनी आधीच ते क्लिअर केलेलं होतं आणि असा गैरसमज कुणाच्या मनात पसरू नये त्याच्याबद्दल आक्षेपही नव्हता, कारण कामच आळत नव्हतं ना काही. ठीक आहे. तो 10व्या दिवशी ती सुरुवात झाली. काय झालं होतं की मी सांगत होतो की संघटनेसाठी ट्रस्ट आहे. ट्रस्टीमध्ये संघटनेचा कोणीच माणूस नव्हता आणि संघटनेमध्ये ट्रस्टी कोणीच नव्हते. एकमेव दुवा होता ते डॉक्टर दाभोळकर सर संघटनेचे कार्याध्यक्ष होते आणि तेच ट्रस्टमध्ये कार्याध्यक्ष होते. हा एकमेव एवढाच दुवा होता त्याच्यामध्ये. आणि झालं काय की आता डॉक्टरांच्या खुनानंतर संघटनेचा कार्याध्यक्ष हा ट्रस्टचा कार्याध्यक्ष असेल तर ट्रस्टचे कार्याध्यक्ष म्हणून कोण व्हायला पाहिजे होतं, परंतु 20 ऑगस्टला खून झाला डॉक्टरांचा आणि 1 ऑगस्टला आम्ही एक राज्य पातळीवरची निर्धार परिषद साताऱ्याला घेतलेली होती. त्याच्या पूर्वतयारीसाठी काय आम्ही गेलेलो होतो.
त्यावेळेला त्याच्या पूर्वतयारीच्या बैठकीला बसल्यानंतर कुटुंबीय सगळे होते आणि मुक्ता, हमीद आणि ते कुटुंबीय सगळे होते आणि काही कार्यकर्ते पण होते. त्याच्यामध्ये राज्य प्रधान सचिव असतील, राज्य सरचिटणीस असतील, काही कार्यकर्ते पण होते. 10-15 लोकांची बैठक होती. ती फारशी काही ती संघटनेची बैठक नव्हती, ती ट्रस्टची बैठक नव्हती. आणि मग त्या नियोजनासाठी बैठक असताना हमीदनी असं विषय काढला की डॉक्टरांच्या जाण्यानंतर ट्रस्टच्या काही कामामध्ये सह्यांचे वगैरे अडचणी येत आहेत आणि त्याच्यासाठी कार्याध्यक्ष निवडावा लागतो. आणि मग आम्ही असं विचार करून हे केलेलं आहे की शैलाताई कार्याध्यक्ष राहतील. त्याला आम्ही कुणीच ऑब्जेक्शन सुद्धा घेतलं नाही, कारण खरं तर कार्याध्यक्ष इकडचाच कार्याध्यक्ष तिकडे कार्याध्यक्ष असतो, म्हणजे अविनाश पाटील व्हायला पाहिजे होतं. परंतु आता यांनी जाहीर केलं तर आता एक भावनिक प्रश्न आहे आणि कार्यकर्ते दुःखातून सावरलेले नव्हते. आणि खऱ्या अर्थानं मी अभिमानाने सांगतो, माझ्या उदाहरणावरून सांगतो की कार्यकर्ते हे आपल्या डॉक्टरांना हे आपल्या कुटुंबातलाच व्यक्ती असं समजत होते आणि त्याच्यामुळे त्या दुःखातून कार्यकर्ते बाहेर निघालेले नव्हते. ऑब्जेक्शन घेण्याचं थोडक्यात असं की ज्यांचा इतका मोठा वैचारिक वारसा आहे, इतका मोठा विवेकवाद त्यांनी रुजवला, तो त्यांच्या कुटुंबात नव्हता असं तुम्हाला सजेस्ट करायचं की जे सर्वसामान्य कुटुंबात होतं की कुटुंबातली एखादी व्यक्ती गेली की त्याची जी काही मालमत्ता असते ती आपल्याला मिळावी अशा पद्धतीनं ते सगळं सुरू होतं असं तुम्ही आरोप करताय. असं अजिबात नाहीये, कारण तुम्ही घराणेशाहीच्या नंतर लगेच घराणेशाहीचा आहे ना, त्यांनी मग लगेच ही वैचारिक चळवळ आहे, विवेकाची चळवळ आहे. मग याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातली कार्यकर्ते काम करतायत आणि त्याच्यामध्ये जी काही कार्यकर्ते सुरुवातीपासून काम करते आहेत त्यांना निश्चितच वाटतं ना किंवा घराणेशाही याच्यामध्ये येऊ नये. ठीक आहे, राजकीय योग्य काय झालं असतं त्यावेळेला त्यांनी असं न म्हणता, तुमच्या असा समज झाला सगळ्यांचा की अवघ्या 10 दिवसात डॉक्टर गेल्यानंतर लगेचच अशा पद्धतीनं शैलाताईंचं नाव येणं हे बरोबर नाही असं तुम्हाला वाटलं? ते काही विचार विनिमय, कुठलीही निर्णय प्रक्रिया किंवा ह्याच्यामध्ये निवड प्रक्रिया ही डॉक्टरांनीच ठरवून दिलेली निवड प्रक्रिया होती. म्हणजे इव्हन शाखा, जिल्हा, राज्य कार्यकारी समिती या पद्धतीची जी निवड प्रक्रिया होती तशीच पद्धतीने निवड प्रक्रिया होईल अशा पद्धतीची आमची अपेक्षा होती. परंतु त्या ठिकाणी ते जाहीर केलं, त्याच्याबद्दलही आम्ही काही कुणी ऑब्जेक्शन घेतलेलं नाहीये. काम काही अडायचं नाही म्हणून की तुम्हाला तसं ऑब्जेक्शन घेताच आलं नाही, कारण अवघ्या 10व्या दिवसानंतर हा मुद्दा आला. हो, कार्यकर्ते आम्ही सगळे त्या दुःखातून बाहेर पडलेलो नव्हतो आणखी. पण मग लगेच उपप्रश्न असा निर्माण होईल की मग शैलाताई, हमीद किंवा मुक्ता ह्यांनी डॉक्टरांच्या हयातीमध्ये कधीतरी संघटनेसाठी काहीतरी काम केलेलं होतं का? नाही, खरं तर हे ऍक्टिव्ह झाले ते खुनानंतर ऍक्टिव्ह झाले हे निश्चित आहे. त्याच्या अगोदर काय कधी आता इथले कार्यक्रम असतील तर आमच्या मिसेस सुद्धा सोबत यायच्या, मुलगा सोबत यायचा, बाकी सगळे यायचे, तसे येत असतील. ते कार्यक्रमाला यायचे कधी अधूनमधून आले म्हणजे ते कार्यकर्त्याचे पदाधिकारी नव्हते, कुठल्या ह्याच्यावर नव्हते आणि त्याच्याबद्दल आमचं ऑब्जेक्शनही नव्हतं. त्यांनी यावं काम करावं, त्यांच्या कामाला कधी ऑब्जेक्शन आमचं. थोडक्यात डॉक्टरांच्या खुनानंतर ह्या तिघांनी मिळून संघटना आपल्या ताब्यात घेतली. हा, असं आता ट्रस्ट तर घेतला तर नंतर संघटना चित्र तसंच आहे ना. त्या ट्रस्ट ताब्यात घेतला, वार्तापत्र ताब्यात घेतलं, संघटनेच्या कार्यकर्त्यांना व्यक्तिगत फोन करून पूर्ण बैठक घेऊन जर हे जाहीर केलं असतं तर काही समोर ठेवलं असतं तर कार्यकर्ते त्यांना जे पटेल त्या पद्धतीने गेले असते. परंतु व्यक्तिगत कार्यकर्त्यांना फोन करून संघटनेचे 2 तुकडे झालेले हे त्यांनीच जाहीर केलेलं आहे. आणि ट्रस्ट आमच्याकडे आहे, पैसा आमच्याकडे आहे, कुटुंबीय आमच्याकडे आहे, वार्तापत्र आमच्याकडे, तुम्ही आमच्याकडे या अशा पद्धतीने कार्यकर्त्यांना आम्हीच दाखवलं गेलं आणि त्यातून त्यांनी सरळ ठीक आहे. इथे मला माधव गावगे यांचा मुद्दा पटतो आणि कारण इतकी मोठी संघटना जी 1992 साली स्थापन झाली, 29 इथे रजिस्ट्रेशन बघताना 1992 दिसतं. नाही, संघटना 9 ऑगस्ट 1989 स्थापन केली शहीद डॉक्टर नारायण दाभोळकरांनी आणि त्याच्यासाठी जो ट्रस्ट केलेला आहे तो जुलै 1992. इथे खरं तर इतकी मोठी संघटना ज्या वेळेला महाराष्ट्राच्या खेडेपाड्यात फोफावलेली आहे तेव्हा विचार विनिमय करून तिथे काही मूलभूत बदल करायचे असतील तर ते व्हावेत अशी अपेक्षा बाळगण्यात काही गैर नाहीये. पण याही मुद्द्याचा खुलासा दाभोळकर कुटुंबियांनी करावा. पण मला जरा अजून वेगळा मूलभूत प्रश्न विचारायचा आहे. खरं म्हणजे त्यात काही गैर नाहीये. ते तुमच्याच जी काही 1992ची ट्रस्ट आहे त्या ट्रस्टची की मी आता मुद्दा म्हणून सगळी कागदपत्र आधी अभ्यास केली. याच्यामध्ये प्रतापराव पवार, निळूभाऊ लिमे, निळू फुले, राम ताकवले, राजा पाटील, सदाशिव अमरापूरकर, डॉक्टर विद्याधर बोरकर, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर
ही सगळी मंडळी आहेत. ह्यानीच या मूळच्या घटनेमध्ये असं म्हटलेलं आहे की रिकाम्या झालेल्या जागेवर विश्वस्त नेमण्याचा अधिकार उरलेल्या विश्वस्त मंडळास बहुमताने राहील. नव्या विश्वस्तांची नेमणूक करताना नेमणुकीपूर्वी त्यांच्याकडून विश्वस्त म्हणून काम करण्यास तयार असल्याचे लेखी पत्र घ्यावे. कायद्याच्या दृष्टीनं सुद्धा असा एक ट्रस्ट रजिस्टर होता की ज्याच्यामध्ये अशी काहीतरी घटना लिहिलेली. हा एक डिफेन्स आहे आणि तो डिनाय नाही करतायत. नाही, आता हे आमच्या समोर कधी आलं 10-11च्या नंतर समोर आलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्या ट्रस्टमध्ये ट्रस्टी कोण आहेत हे सुद्धा माहीत नव्हतं. आणि जरी माहीत झाल्यानंतर सुद्धा जी व्यक्ती महनीय होती त्यांच्याबद्दल कुठलाच आक्षेप नव्हता, त्यांच्याबद्दल काही आमचं हे नव्हता. पण नंतर त्या रिकाम्या झालेल्या जागेवर संघटनेचं असं म्हणणं होतं की संघटनेने ठरवून दिलेले काही लोक, त्याच्यामध्ये 3-4 लोक तिथं घ्यावेत. आणि प्रतापराव पवार सरांच्या सोबत कार्यकारी समितीची जी कार्यकारी समितीबरोबर त्यांचं बोलणं झालं, ती 11 फेब्रुवारीची घटना आहे. आणि ती बैठक ही पूर्ण रेकॉर्डेड बैठक आहे त्यांच्या ऑफिसमधली. ती बैठक तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यातलं रेकॉर्डिंग सगळं बघून त्याच्यात सगळं बघू शकता. त्याच्यामध्ये त्यांना संघटनेच्या काय भूमिका आहेत, काय म्हणणं आहे ते हे केलेलं होतं. संघटनेवर काही आरोप केलेले होते. अविनाश नंतरचा पाठ झाला. आधी आपण संघटनेच्या याच्या संदर्भात मग त्यांनी सांगितलं की 3 ते 4 नावं तुम्ही द्या, ते त्याच्यात ऍड करू असं म्हटले होते. परंतु नंतर निदर्शनास आलं असं की ही 11 फेब्रुवारी 2017 11 फेब्रुवारीला ही मीटिंग होती. आणि त्याच्या अगोदर 14 जानेवारीलाच कुठलीही चर्चा न करता, संघटनेशी न करता तो ड्राफ्ट जो सबमिट झाला तिकडे, आणि त्याच्यामध्ये जे काही ट्रस्टी म्हणून जे घेतलेले ते परस्पर संघटनेला कुणालाच काही माहित नाही. आणि ती अगोदरच 1-1.5 महिना अगोदरच ती धर्मादाय आयुक्तामध्ये शैलाताई दाभोळकर मॅडम आणि दीपक गिरमे यांच्या सहीने सबमिट होते. आणि मग कुठल्या आधारावर सबमिट केल्यानंतर तुम्ही नावं कसं काय मागितली पवार साहेबांच्या, असं मला वाटतं. थोडक्यात ही संघटना आपल्या ताब्यात, हे ट्रस्ट ताब्यात घ्यायचा हे ठरवून सगळं केलं गेलं असं तुमचं मत? कदाचित केलेलं असावं, कारण त्याच्यामुळेच ते आम्ही संघटना वाढीसाठी काम केलं. महाराष्ट्रभर फिरून संघटना वाढली पाहिजे, संघटनेच्या शाखा वाढल्या पाहिजेत, कार्यकर्ते वाढले पाहिजेत आणि पुरोगामी विचार वाढला पाहिजे या दृष्टिकोनातून संघटना वाढीसाठी आम्ही काम केलं. त्यांनी बसल्या बसल्या ते आपण ट्रस्ट आणि वार्तापत्र ताब्यात घेण्याचं काम केलं. ओके, पुन्हा एकदा मी विचारतो की डॉक्टर हयात असेपर्यंत या तिघांचंही कॉन्ट्रीब्युशन काय होतं ते त्यांनाच विचारलेलं बरं. तुम्ही तर मी अनेक वर्षापासून तुम्हाला बघतो, महाराष्ट्रातल्या सगळ्या निस्सीम तुम्ही काम केलेलं आहे, ह्याबद्दल काहीच दुमत नाही, माझ्या मनात तरी नाही. आमचं त्यांच्या कामाबद्दल किंवा त्यांनी असावे का नसावे याच्याबद्दल काहीच म्हणणं होतं. आमचं दाभोळकर सर कुटुंबियांच्या बद्दल किंवा कुणाच्याही बद्दल आमची कुठलीही कसबुद्धी नाही किंवा कुठलंही हे नाही. हे झाल्यामुळं आम्हाला आश्चर्य वाटतं हे. आणि त्यांनी त्यावेळेला त्यांचं करिअर करीत होते ते, आम्ही मात्र आमचे घरदारचा विचार न करता आम्ही संघटना वाढीसाठी काम करत होतो. ठीक आहे, आता मी ते पैशाचाच उल्लेख केला, खरं तर हाही अर्धवट राहिलाय मुद्दा, मला मान्य आहे. हे जी निधी आहे ज्याच्यावर खूप उहापोह सध्या सुरू आहे, हा निधी संकलित झाला कसा? बँकेत तुम्ही एफडी दाखल केल्या कशा? इमूव्हेबल प्रॉपर्टी संस्थेकडे आल्या कशा? कारण ह्याला जोडूनच पुढचा लगेच माझा प्रश्न नाही. काय संघटनेसाठी कुठलंही अनुदान घेतलं जात नव्हतं. त्याच्यामुळे ह्या संघटनेचं मूळ ही आहे की लोकसहभागातून संघटनेचं काम चालतं. त्याच्यामुळे जाहिराती देणग्या, एक वार्षिक अंक वार्तापत्राचा काढला जायचा आणि त्याच्यासाठी जाहिराती देणग्या मिळवायच्या आणि त्या मग मिळवलेल्या रकमेमधून संघटना चालवायची आणि उपक्रमाच्या निमित्तानं सुद्धा काही देणग्या मिळवायच्या आणि त्यातून उपक्रम काटकसरीने उपक्रम करायचा आणि त्यातून शिल्लक ठेवून त्या जमा व्हायच्या, त्या ट्रस्टवर जमा व्हायच्या त्या. आणि अशा पद्धतीने तो निधी वाढत गेलेला आहे. आणि त्या संदर्भामध्ये सुद्धा नंतर याच्या म्हणजे तुम्ही मध्ये पुढचा प्रश्न काय विचारला होता त्याचा? मी पुढचा प्रश्न हा विचारणार होतो की एवढा सगळा निधी असून सुद्धा दाभोळकर कुटुंबियांनी तुमची नंतर अडवणूक करायला कशी सुरुवात केली, जी तुम्ही या मुलाखतीच्या आधी मला सविस्तर सांगितलं. नाही, याच्यामध्ये काय झालंय की संघटना चालवण्यासाठी पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. पूर्णवेळ कार्यकर्त्यांना नाममात्र 5,000 रुपये मानधन, त्यांना कुठलं उत्पन्नाचं 10 कार्यकर्ते 10-12 वर्ष वाढत गेली ती थोडी, पण
ही त्या कार्यकर्त्यांना नाममात्र प्रवास खर्च म्हणजे 5,000 रुपये मानधन आणि त्यांना संघटना शाखा भेटीसाठी असो किंवा त्यांच्यावर छोटवली जबाबदारी पार पाडण्यासाठी असो, बैठकांना येण्यासाठी असो, त्यांच्यासाठी प्रवास खर्च आणि प्रवासातला जो काही अनुषंगिक खर्च, कारण ते गेल्यानंतर कार्यकर्त्यांच्याच घरी राहत होते कार्यकर्ते आणि त्यांच्याच घरी जेवण होत होतं, त्याच्यामुळे त्या अनुषंगिक खर्च तो त्यांना वेगळा 5,000पेक्षा वेगळा त्यांना दिला जायचा. ओके. आणि तो अडवला चालला पुन्हा. संघटनेच्या सगळ्या कामाला अडवणूक चालली. त्रिदशक पूर्ती जी घेतली विचारणारच होते त्या त्रिदशक पूर्तीसाठी सुद्धा म्हणजे आधी आपल्या प्रेक्षकांना सांगा की त्रिदशक पूर्ती काय होती, त्यासाठीचं बजेट किती दिलं होतं, तो पैसा कसा उभा राहिला आणि मग नंतर अडवणूक कशी सुरू झाली, तुमचं मत आहे. डॉक्टरांच्या स्वप्न होतं की आपण त्रिदशक पूर्ती ही मुंबईमध्येच घेतली. संघटनेच्या स्थापनेची त्रिदशक पूर्ती, संघटनेच्या स्थापनेची त्रिदशक पूर्ती घ्यायची. दशक पूर्ती पुण्यामध्ये झाली, त्रिदशक पूर्ती पुण्यामध्ये झाली आणि आपणाला त्रिदशक पूर्ती ही मुंबई आपली राजधानी आहे, राजधानीच्या ठिकाणी घ्यायचं आणि सगळ्या कार्यकर्त्यांना सहकुटुंब त्या ठिकाणी बोलवायचं, असं डॉक्टरांचा मनात होतं. आणि त्यांनी आम्ही तिथं मुंबईमध्ये बैठका असताना डॉक्टर कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आता मुंबईमध्ये जर नियोजन करायचं असेल तर आतापासून करावं लागेल, म्हणून त्यांनी काय केलं की मंगल कार्यालय तिथं भोवताली व्यवस्था होते का ह्या सुद्धा डॉक्टर सुद्धा बघितले स्वतः, त्यावेळेला आम्ही सुद्धा होतो त्यावेळेला. आणि म्हणून त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करावं आणि त्यांचं इंटरनॅशनल कॉन्फरन्स घ्यायची त्यांचं हे होतं, इंटरनॅशनल लेवलची कॉन्फरन्स, तेही पूर्ण त्याला जोडूनच घ्यावं म्हणून ते त्रिदशक पूर्ती ही मुंबईमध्ये घेण्याचं ठरलं. आणि जवळपास 19 बैठका त्याच्या झाल्या, म्हणजे कार्यकारिणीच्या त्या सगळ्या संबंधित लोकांच्या 19 बैठका झाल्या. दाभोळकर कुटुंब होतं का ते? सुरुवातीला आले पुन्हा नंतर आले नाहीत, परंतु मुंबईच्या कार्यकर्त्यांनी आणि परिसरातल्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. आणि मुंबईचं कसं जीवन आहे सेकंदावर असतं, परंतु या डॉक्टरांचं स्वप्न पूर्ण करायचं आणि आपल्याला हे सक्सेस करायचे, त्याच्यामुळे जे जे येतील त्या सगळ्यांच्या सोबत घेऊन ती नियोजन केलं. अतिशय दिमागदार ती त्रिदशक पूर्ती पार पाडली. त्याच्यासाठी जवळपास निधी जमा करायचा होता, त्या पद्धतीचं प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वतः होऊन त्यांच्या स्वतःच्या उत्पन्नातून पैसे दिलेले. किती निधी जमा झाला तो? जवळपास 50 लाख 52 लाखापर्यंत जमा झालेला होता. आणि त्याचं बजेट जे दिलेलं होतं त्यांच्याकडं, ट्रस्टीकडं, 40 लाखाचं बजेट होतं आणि ते खर्च किती 36 ते 38 लाखांमध्ये ती परिषद पूर्ण व्यवस्थित झाली. आणि एवढ्या लोकांची निवासाची, भोजनाची सगळी व्यवस्था आणि त्यांना त्या ठिकाणाहून नेण्या आणण्याची एवढी सगळी व्यवस्था त्याच्यामध्ये होती. आणि या सगळ्यांचा तो एवढ्या काटकसरीनं मुंबईच्या कार्यकर्त्यांनी अडवणूक कुठे झाली? अडवणूक कशी झाली? परिषद ज्या वेळेला सुरू झाली त्यावेळेलाच पैसा नाही म्हणून सांगितलं गेलं. सुरुवातीला ते डिपॉझिट वगैरे तिथे काही भरण्यासाठी याचे दिलेले गेले, पण नंतर जे काही हॉल आता संख्या वाढली तर हॉल अजून ऍडिशनल बुक करायचे, त्यावेळेला पैसा नाही म्हटल्यानंतर कार्यकर्त्यांनी बँक अकाउंट रिकामे करायचे आणि आपण हे सक्सेस करायचं असं निर्धार मी दरेकरांना सुद्धा म्हणतो. त्यांनी 40,000 रुपये घेऊन आलेले होते, ते बसलेच. मग त्यांनी म्हणजे कार्यकर्त्यांना सांगितलं आपल्याला पैसे लागणार सोबत घेऊन या, आता पैसे मिळत नाहीत. म्हणून तशा पद्धतीने ती आणि त्यांनी सांगितलं ते ह्याच्यासाठी एकही पैसा कमी पडू दिला जाणार नाही. मग बजेटच्या सुद्धा कमी खर्चामध्ये हे पार पाडून सुद्धा सक्सेसफुल हे केलेलं असताना सुद्धा अडवणूक का केली गेली याच्याबद्दलचा आमचा प्रश्न आहे. तसा मग काय प्रश्न? त्यातनं उपप्रश्न असा निर्माण होतो की त्यांना पैशाची काय म्हणजे त्यांना पैसा सोडायचा नव्हता किंवा तुमच्यावर ट्रस्ट नव्हता? नाही, त्यांना संघटनेची अडवणूक करायची होती. ठीक आहे. मी हा उपप्रश्न का लगेच विचारला तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र म्हणजे जे आता दाभोळकरांच्या ताब्यात असलेला गट आहे, त्यांनी श्री अविनाश रमेश पाटील म्हणजे आत्ताचे जे कार्याध्यक्ष आहेत त्यांना 22/3/2021 या दिवशी एक कायदेशीर नोटीस बजावलेली आहे ईमेलद्वारे. दीपक जगन्नाथ गिरमे, सेक्रेटरी अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र. आणि ह्या प्रश्नाचं मूळ या नोटिशीतल्या ह्या पॅरामध्ये खरं तर The trustee of Andhashraddha Nirmoolan Samiti Maharashtra have also come across a very serious fact that for the program under the banner of Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti, you organized the Tridashak Purti program at Mumbai, and you are aware that the whole program was funded by the trust Andhashraddha Nirmoolan Samiti out of amount collection in our program using our name
some amount, an amount approximately to the tune of 28 lakh rupees. हे तुम्ही त्यांचा जो तुम्ही नवीन जो ट्रस्ट स्थापन केलेला आहे विवेक जागर, तिकडे तो वळवला असा तो आक्षेप आहे. ह्याबरोबरच हा एक आक्षेप, म्हणजे आता तुम्ही 2-3 आक्षेप एकदमच त्याची उत्तरं द्या. दुसरा, अविनाश पाटील यांच्यावरती आक्षेप असा आहे की त्यांच्याकडे आर्थिक शिस्त नाहीये आणि काही याच्यामध्ये तर त्यांच्यावरती थेट अनियमिततेचे आक्षेप ठेवण्यात आलेले आहेत. सो अविनाश पाटील यांना कोणीतरी चेक दिला, म्हणजे प्रतापराव पवारांनी चेक दिला, तो त्यांनी गहाळ केला. हे 28 लाख रुपये त्यांनी डायव्हर्ट केले. त्यांना जे काही फंड दिले जात होते त्याच्याबद्दलचं अकाउंटिंग मेंटेन होत नव्हतं. ह्या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे? माझं असं म्हणणं आहे की हा जो ट्रस्ट जो वेगळा झालाय असं जे ऑब्जेक्शन आहे, काय झालं होतं की सनातननी आक्षेप घेतला होता की ज्या ट्रस्टकडे FCRA आहेत त्या ट्रस्टला वार्तापत्र किंवा कुठलंही मासिक चालवता येत नाही, जसं तुमचं मुखपत्र. हा, त्यावेळेला डॉक्टर असतानाच हा प्रश्न निर्माण झालेला होता. त्यावेळेला डॉक्टरांनी बैठकीमध्ये असा विषय काढला होता की आपणाला अशा अडचणी येत आहेत, त्याच्यामुळे आपल्याला वार्तापत्र आणि प्रकाशन विभागासाठी एक स्वतंत्र ट्रस्ट तयार करावा लागेल. डॉक्टरांच्या हयातीमध्ये चर्चा झालेली होती आणि पुन्हा थोड्या दिवसानंतर ते त्यांचा खून झाल्यामुळं ते काही त्यावेळेला त्यांच्या हयातीत ती ट्रस्ट झाली. पण हे कुठं रेकॉर्डला आलं होतं का डॉक्टरांचं म्हणणं? बैठकीमध्ये चर्चा झालेली होती ना ते सगळं, आणि त्याच्यामुळे आणि त्यावेळेला काय झालं होतं, जीएसटीचा एक प्रॉब्लेम होता म्हणून 2 वर्ष आम्ही जाहिरातीत जमा केल्या नाहीत. देणग्याच जेवढ्या काही होते ते जाहिरातीत जमा केल्या नाहीत. त्याच्यामुळे त्या वर्षीचं उत्पन्न सुद्धा त्यावेळेचा घटलेलं होतं ते निश्चित. परंतु आमचा कुठलाही प्रोग्राम गंगाजळीतून पैसा काढून कुठलाही कार्यक्रम झालेला नाहीये आजपर्यंत. आणि त्याच्यामुळे हे तो पैसा, आणि त्याच्यामुळे काय केलेलं होतं की तो ट्रस्ट डॉक्टरांच्या नंतर स्थापन केला विवेक जागर. म्हणजे त्याच्यामध्ये आता तुम्ही लक्षात घ्या, या ट्रस्टवर संघटनेचा कोणीच प्रतिनिधी नाहीये, जो मूळचा ट्रस्ट आहे. आणि या ट्रस्टवर मात्र विवेक जागर ट्रस्टवर संघटनेतली प्रकाशन विभागासाठी जे कार्यवाह सहकार्यवाह होते आणि वार्तापत्रामधले संपादक मंडळामधली जी मंडळी होती तेच त्याचे ट्रस्टी आहेत. म्हणून तुम्ही तो नवीन ट्रस्ट केला आणि मग हा फंड वळवला. त्याच्यामध्ये काय झालं की आता त्रिदशक पूर्तीमध्ये पैसा जास्त, म्हणजे कार्यकर्ते सुद्धा जमा करतायत ना, ते देणग्या सगळ्या त्या मूळ ट्रस्टला जमा केलेल्या आहेत आणि फक्त जाहिराती त्या विवेक जागरला जमा केलेल्या आहेत. कारण त्याच्यावर पुन्हा प्रकाशन विभाग चालवायचा आहे, त्याच्यावर पुन्हा वार्तापत्र चालवायचं आहे. वार्तापत्राचं किंवा ह्याच्यासाठी निधी वगैरे जमा होत असला तरी त्याच्यासाठी अजून एक प्रकाशन विभाग स्वतंत्र आपला, म्हणजे ह्याच्याप्रमाणे जसं बाकीचे प्रकाशक चालवतात तशा पद्धतीने चालवावा अशा पद्धतीचा एक चर्चा झाली. त्याच्या कमिट्या झाल्या, बैठका झाल्या, ते सगळं त्याच्यासाठी म्हणून तो पैसा तिकडे लागणार आहे. तो पैसा प्रकाशन विभागासाठी वापरता येईल यासाठी म्हणून तो तिकडे केलेला होता. वेगळी चूल मांडायचं म्हणून अजिबात नव्हतं. हे आता त्यांनी ते तसं मांडतायत, आरोप करतायत ते, पण तसा उद्देश अजिबात कोणाचा नव्हता. ठीक आहे. कारण मला ना ह्या विवेकवादी चळवळीची जी काही घसरण आहे ती काय पातळीवरती झाली ते बघूनच विषाद वाटला. श्री प्रतापराव पवार यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये खर्चाच्या चर्चेची पातळी कोणत्या कार्यकर्त्यांनी किती भाकरी खाल्ल्या ह्या लेवलपर्यंत घसरली. आता ते तर आश्चर्य वाटतं की खरं तर आता ते त्या बैठकीमध्ये सुद्धा सांगितलं गेलं की एक कार्यकर्ता 14 भाकरी खाऊ शकतो का. आता प्रॉब्लेम असा आहे की आता समजा लातूरला एक बैठक आहे आणि राज्य पातळीवरचा कोणी कार्यकर्ता आला असेल तर त्यांच्यासोबत 4 कार्यकर्ते राहणार आणि मग त्याच कार्यकर्त्यात तिथला कार्याध्यक्ष राहणार. आता अनिल दरेकर त्यांच्या सोबत राहतील समजा, आणि मग सगळ्यांनी बसून एखादी नाश्ता केला, 4 जणांनी नाश्ता केला आणि त्याचं बिल काही 4 नावानं होत नाही. ते जो पैसा देणार आहे त्यांच्याच नावाने येईल ना तिथं. मग अनिल दरेकरनी ते पैसे दिले, ते जर संघटनेला जर लावलं तर मग अनिल दरेकरनी 4 नाश्ता केला असं कसं म्हणता येईल आपल्याला. पण ह्या लेवलची चर्चा तुमच्या संघ होत झाली म्हणून तर. आणि याच्यामध्ये संघटनेचं असं म्हणणं होतं, महाराष्ट्रातले अनिसचे सगळे कार्यकर्ते हे खिशातला पैसा खर्च करून संघटनेचं काम करतायत. ते बैठकीला प्रवास खर्च, खिशातले पैसे खर्च करून बैठकीला येत आहेत. तिथल्या आता इथल्या जाहिराती देणग्या करायच्या असल्या तर एक जाहिरात जमा करायची असली तर 7 ते 8 वेळेला त्यांच्याकडे चक्र मारावं लागते. खिशातलं पेट्रोल घालून ते फिरतायत आणि तो पैसा जमा करतायत, तर पूर्ण पैसा तो तिकडे ट्रस्टकडे पाठवला जातो. मग अशा कार्यकर्त्यांच्या बद्दल
त्यांच्यावर संशय घेऊ नये असं अशी आमची भूमिका होती संघटनेची. कार्यकर्ता प्रामाणिकपणे काम करतायत, काटकसरीने काम करतायत आणि त्यांच्यावर अशा पद्धतीचे आक्षेप घेणं, भाकरी खाण्यापर्यंत आक्षेप घेणं हे आम्हाला चळवळीच्या दृष्टिकोनातून, कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनात, सन्मानाच्या दृष्टिकोनातून आम्हाला हे रुजलेलं नाही. ठीक आहे. आणखीन एक स्तर किती घसरावा तर एकमेकांचे फोन कॉल टॅप काय रेकॉर्डिंग केली आणि ते रेकॉर्डिंग करून, म्हणजे आता मी इथे पुन्हा तेच सांगतो की ही बाजू पूर्णपणे एकांगी आहे. श्री माधव बावगे जे सांगतायत ते अविनाश पाटील यांची बाजू आहे. मला जे दिसतं ते इथे ज्या काही तक्रारी आहेत आणि एकमेकांच्या विरोधामध्ये जे काही नोटिसा आणि त्या काउंटर नोटिसा झालेल्या त्या म्हणजे ह्या लेवलला आपण म्हणजे आपला कुणीतरी एक सदस्य दुसऱ्याच दीर्घकाळ आपल्याबरोबर काम केलेल्या सदस्याचे फोन रेकॉर्डिंग करतो. मी तर असं मानेन की हे डॉक्टर दाभोळकरांचंच अपयश आहे की तुमच्या कुणाच्याच मध्ये विवेकवाद खराच रुजला नाही. हे निश्चितच आहे. आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटलं. आणि हे करणारा म्हणजे मिलिंद देशमुख हा राज्य प्रधान सचिव होता, त्या पदावर असलेला माणूस. त्यांनी कार्यकर्त्यांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याच्यासाठी फोन करायचे, त्यांना चुकीच्या माहिती द्यायच्या आणि विशेषतः इकडली बाजू, संघटनेची बाजू घेत असेल तर मग त्याला दिवचायचं, ते बोलेल असं, आणि मग ते सगळं रेकॉर्ड करायचं आणि मग ते कळवायचं. सध्या कार्यकारी समितीच्या लोकांना सुद्धा डिवचण्यासाठी म्हणून या पातळीपर्यंत जायचं, बोलायचं आणि मग त्यांनी जे काही बोलले ते शेवटचं बोलणं तेवढं टेप ते रेकॉर्ड करायचं आणि ते पुन्हा बाकीच्यांना पाठवायचं. अशा पद्धतीनं कुणाच्याही परवानगी शिवाय त्यांचा फोन रेकॉर्ड करणं हा गुन्हा आहे खरं तर. आणि असे गुन्हे अनेक वेळेला, बरं ते नुसतं रेकॉर्ड करून नाही, ते कार्यकर्त्यांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी पाठवलं जातं. मला सांगा, ही एक बाजू आहे आणि ती पूर्णांश आणि तुमची बाजू खरी आहे असं मानायचं काही कारण नाही. कारण ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही एक बाजू सांगा तर दुसऱ्याची काहीतरी बाजू असते. ग्रुपवर सगळं रेकॉर्ड, सगळ्या ग्रुपवर. मला अजून एक थोडा मोठा प्रश्न पडला की मुक्ता आणि हमीद विषयी जे काही आक्षेप घेतले जातात, मुळामध्ये त्यांनी त्यांचा वडील गमावले, त्यांची एक कौटुंबिक हानी झाली. तर दुसऱ्या बाजूच्या गटानं थोडीशी आणखी सोबर भूमिका घेऊन त्यांचा जो काही लॉस झालेला आहे, त्यांनी जो कौटुंबिक सदस्य गमावलेला आहे, त्याचा सुद्धा सहानुभूतीपूर्वक विचार करावा असं वाटलं नाही? निश्चित आम्ही केलेला होता तो. आणि आम्हाला डॉक्टर दाभोळकर आमचं वेगळं कुटुंब आहे असं आम्ही मानतच नव्हतो. डॉक्टर दाभोळकर सरच म्हणायचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे माझं कुटुंब आहे आणि या संघटनेमधले शेवटच्या शाखा पातळीपर्यंतचा कार्यकर्त्यापासून ते राज्य पदाधिकाऱ्यांचे सगळे पदाधिकारी हे माझे वैचारिक वारसदार आहेत असं ते सांगायचे. त्याच्यामुळे मुक्ता आणि आम्ही वेगळे आहोत आणि हमीद आणि आम्ही वेगळे आहोत असं काही आम्ही कधीही मानलेलं नव्हतं आणि पुढेही मानणार नाही. अजूनही आमच्यामध्ये व्यक्तिगत कुठलीही कटुता नाहीये, कुठल्याबद्दलचा एकमेकाच्या बद्दल आकस नाहीये. मैत्रीच्या दोन्ही संघटना एकत्रित होऊ शकतात. आम्ही तर उलट आम्ही सातत्याने ट्रस्ट बरोबर सारखा पत्रव्यवहार केलेला आहे की चर्चेला बसूया, चर्चा करूया, जे काही तुमचे जे काही आक्षेप असतील त्याच्याबद्दलची उत्तरं देऊ, आमच्याकडून जे काही तुम्हाला उत्तर पाहिजे ते आपण एकमेकाला प्रश्नोत्तर घेऊ, त्या पद्धतीने हे करू आणि संघटना एक राहील आणि सामोपचाराने पुढे जाईल. आपण सगळेच जे झालं ते विसरून पुढे त्या नव्या दमाने काम करूया. पण डॉक्टरांच्या डॉक्टरांनी सुरू केलेल्या संघटनेचे असे छकले होऊ नये ही आमची प्रामाणिक भूमिका. आजही आम्ही ट्रस्टनी किंवा ह्यांनी कुठेही कुठल्याही ठिकाणी कोणत्याही दिवशी कोणत्या वेळेला बोलावलं तर आमची तयारी आहे ना. आम्ही एवढा पत्रव्यवहार केलेला आहे, मला त्याची उत्तरं आली नाहीत आणि तुमच्याशी चर्चाच करायची नाही. खरं म्हणजे ही मला माहिती आहे की ही मुलाखत महाराष्ट्रात खूप लोक बघणार आहेत आणि ते माधव बावगे जो काही मुद्दा मांडत आहेत त्याला दुसऱ्या गटाकडनं म्हणजे मूळच्या फाउंडर गटाकडनं काय सकारात्मक प्रतिसाद मिळतो. पण तुमची मनं इतकी दुभंगलेली आहे की मुळामध्ये मी जेव्हा ही सगळी कागदपत्र बघितली तेव्हा अविनाश पाटील यांनी काही ब्लंडर केले जसं माझंही मत झालं. पहिलं ब्लंडर त्यांनी असं केलं की जेव्हा तो निधी कुठेतरी वळवला असं झालं तेव्हा त्यांनी बँकेमध्ये 3 पत्र दिली की जी सारस्वत बँक आहे, कुठली आणखी कुठली तरी बँक आहे आणि एसबीआय मधले अकाउंट फ्रीज करावे, राईट. आणि मग त्याला प्रत्युत्तर म्हणून एनडी पाटलांच्या सहीचं पत्र हे त्या बँकेमध्ये दिलं गेलं आणि तो व्यवहार सुरळीत झाला. इतके मोठे ब्लंडर केल्यानंतर तुमची अशी अपेक्षा आहे का की त्या गटाने तुमच्याबरोबर सामोपचारानं राहावं? काय हे याच्यामध्ये मूळ कारण काय झालं की आमच्याकडे दर
वर्षाला एक विस्तारित राज्य कार्यकारिणी म्हणजे शाखा पातळीच्या कार्यकर्त्यापासून ते तिथं सहभागी होतात. दर वर्षाला एक विस्तारित राज्य कार्यकारिणी असते. दर 4 महिन्याला राज्य कार्यकारिणीची फिजिकली बैठक होत असते. दर 4 महिन्याला जिल्ह्याच्या फिजिकली बैठका होत असतात आणि शाखा पातळीवर 15 दिवसाला किंवा 8 दिवसाला काही ठिकाणी 1 महिन्याला अशा बैठका होत असतात. हे नियमितपणे व्हायच्या. तो कुठलाच प्रश्न येत नव्हता. लॉकडाऊनच्या कोविड-19च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे बैठकाच करता येत नव्हत्या आणि आमचं असं म्हणणं होतं, हे जे सगळे आरोप प्रत्यारोप चालले होते, आमचं असं म्हणणं होतं थोडंसं थांबा, शांत राहू, आपण हे सगळं बाजूला ठेवूया आणि आपण संघटना वाढीसाठी काम करूया आणि याच्याबद्दल ज्या वेळेला लॉकडाऊन संपेल आणि सगळं मोकळं होईल त्यावेळेला आपण एकत्र बसूया, समोरासमोर बसूया आणि त्याच्यावर चर्चा करूया आणि एकमेकाचे जे काही आरोप प्रत्यारोप ते सगळं क्लिअर करूया आणि 2 हात तुम्ही मागे सरका, 2 हात आम्ही तसं झालं नाही. अविनाश पाटलांनी पत्र दिलं. कोणतं? हे बँकांना जे पत्र दिलं, बँकांना पत्र देण्याचं ह्याच्यामुळं झालेलं नाहीये. याच्यामुळं झालं काय, एकतरी ह्याच्यामुळे गैरसमज वाढले. ओके. आणि त्याच्यामुळे दुसरं काय की ट्रस्टच्या कडून संघटनेची पूर्णतः गळचेपी सुरू केली. पैसाच द्यायचा नाही. बर. म्हणजे कार्यकर्त्यांचं मानधन अडवलं. दुसऱ्या बाजूला काही कार्यकर्त्यांना पैसा वाढवून दिला. त्यांच्या मर्जीतल्या लोकांना पैसा वाढवून दिला आणि बाकीच्या त्यांच्या मर्जीतल्या लोकांचं मानधन तेव्हापासूनही चालू आहे, सगळं चालू आहे. आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं पैसा अधिक जास्त जमा करून दिला ट्रस्टला त्यांचं मानधन बंद. आम्हाला हे किती दरी निर्माण झाली असं वाटतं आणि ती त्यांनी जर संघटनेला पैसाच देणार नसतील तर मग त्या पैसे तिथंच तसेच राहू द्या. ह्याचा जेव्हा केव्हा निकाल होईल त्यावेळेला सगळ्या ट्रस्टसाठी ते खुलत राहणार आहे ना. यासाठी म्हणून तात्पुरतं मग त्याही कार्यकर्त्यांचे म्हणजे त्यांनाही खर्च करता येऊ नये ना म्हणून आणि मिटल्यानंतर जो काही होतील त्या पद्धतीने सामोपचाराने सगळ्यांनी जे काही करायचं ते त्या संघटना वाढीसाठी जे काही करायचं ते करता येईल यासाठी म्हणून ते दिलं होतं. संघटनेच्या त्या कार्यकर्त्यांची आणि त्यावेळेला नोकऱ्या गेलेल्या होत्या लोकांच्या कार्यकर्त्यांचं आणि आपल्या कार्यकर्त्यांचं उत्पन्नाची साधनं नव्हती. पूर्ण कार्यकर्त्यांनी काय करायचं त्यांनी म्हणून त्यांना पैसा दिला गेला पाहिजे. एवढंच नाही, आमच्या काही कार्यकर्त्यांना तर पूर्ण वेळ कार्यकर्ता हे राहू देत तुला जेव्हा मिळतील त्यावेळेला परत कर अशा पद्धतीनं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या कार्यकर्त्यांना पूर्ण कार्यकर्त्यांना पैसे देऊन त्यांचं घर चालवलं. यातली ही भूमिका तुम्ही जी मांडली ती जर खरी असेल तर हा अर्थातच जे गाव पातळीवरचे कार्यकर्ते त्यांच्यावरती अन्याय आहे. कारण तुमच्या संघटनेत 2 वादा, पण तरी सुद्धा 2 महत्वाच्या मोठ्या व्यक्ती तुमच्या म्हणजे अविनाश पाटलांच्या संघटनेच्या विरोधात गेल्या त्या सगळ्या प्रोसेसमध्ये. एक तर स्वतः प्रतापराव पवार गेले. त्यांचं जे काही ईमेल कम्युनिकेशन आहे ते मी बघितलं. आता ते डिस्क्लोज करायचं नाही कारण त्याच्यामध्ये ईमेल मध्ये तसं ते नोटिफिकेशन आहे. पण ते कम्युनिकेशन जर बघितलं तर प्रताप पवार यांना अविनाश पाटील यांची भाषाही आवडलेली नाही आणि त्यांनी ज्या पद्धतीनं वागले तेही आवडलेलं नाही. दुसरा झालाय ते म्हणजे एन डी पाटलांचं स्वतःच पत्र. आता हे 2 इतके मोठे व्यक्ती आणि महाराष्ट्रात इतकी सगळी महनीय व्यक्ती ह्या संघटनेशी जोडली गेलेली आहेत. त्याच्यामध्ये एन डी पाटलांच्या पत्राबद्दल मी असं म्हणतो, मला वाटत नाही की ते अक्षर एन डी पाटलांचं नाहीये. हे पत्र कोणीतरी लिहिलेलं असणार आणि एन डी पाटलां सरांची सही घेतलेली असावी असं मला वाटतं. बरं का? ठीक आहे. प्रत्यक्षात एन डी पाटलां सरांना आम्ही भेटलो, त्यांना लिहिता येत नाही, बेड नव्हते, त्याच्यामुळे ठीक आहे त्या व्यक्तीला त्रास देणंही चुकीचं आहे. खरं तर ती भाषा वापरल्यानंतर ही संघटनाच नाहीये. मग त्या संघटनेचे तुम्ही ती भाषा वाचून बघा त्या पत्राची. ती भाषा जर ऐकल्यानंतर एन डी पाटील स्वतः हे पत्र लिहिलेलं असायचं असं आम्हाला वाटत नाहीये. आणि प्रतापराव पवार साहेबांचं, प्रतापराव पवार सरांच्या बाबतीत त्यांचा व्याप मोठा आहे. त्यांच्याकडे कामाचं हे सगळ्याच गोष्टी तिथे बघतात असं काही नाही. पण त्यांच्या मेलवरून पाठवलेलं असेल, जे काही असेल त्याला रिस्पॉन्स मिळायला गेला नाही. आमची सारखं भूमिका होती. प्रतापराव पवार हे अध्यक्ष आहेत आणि ते सन्माननीय व्यक्ती आहेत. आमच्यासाठी सुद्धा ते सन्माननीय सगळ्यांसाठीच. पण त्यांनी दोघांनाही समोर घ्यावं, समोरासमोर चर्चा करावी आणि त्यातून मार्ग त्यांनी काढायला पाहिजे होता अशी आमची भूमिका होती. मग त्यांना सुचवणाऱ्या लोकांनी त्यांच्या प्रतापराव पवार सरांच्या नावाने बाकीचेच लोक काही काम करतायत, त्याच्यामुळे असे प्रश्न जास्त निर्माण झालेले. जी राज्य कार्यकारिणीची बैठक म्हणून बोलावली गेली, राज्य कार्यकारिणीलाच काही कल्पना नाही. आता साधी गोष्ट आहे, प्रतापराव पवार सर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.
संघटनेची बैठक बोलवायची असेल तर कुणावर बोलवलं पाहिजे? संघटनेचा राज्य कार्याध्यक्ष आहे, कार्यकारी समिती आहे, राज्य कार्यकारिणी आहे. त्यांची बैठक बोलवायची असेल तर प्रतापराव पवार सरांनी अविनाश पाटलांना राज्य कार्यकारिणीच्या लोकांशी मला बोलायचंय म्हणून त्यांनी सांगायला पाहिजे. अविनाश पाटील बैठक घेतली असती. कार्यकारी समितीच्या लोकांना बोलवायचंय, अविनाश पाटलांना सांगितलं असतं तर ते कार्यकारी समितीचे लोक त्यांच्या भेटायला गेले असते. परंतु दुसऱ्याच माणसाने सांगितलेल्या जे कार्यकारिणीवर नाही आहेत, कार्यकारी समितीवर नाही, त्या लोकांना कार्यकारी समितीची बैठक म्हणून जर बोलावलं तर मग प्रश्न कसा निर्माण होईल? आणि दुसरी गोष्ट, हे सगळे सुरू झाल्यानंतर लातूरला विस्तारित राज्य कार्यकारिणी झाली 3 दिवसाची जानेवारीमध्ये. तर त्या बैठकीला ट्रस्टला 2 पत्र दिलेले आहेत, तुम्ही या, तुमचे प्रतिनिधी पाठवा. सगळ्याच कार्यकर्त्यांना, म्हणजे हमीद गटाच्या लोकांना सुद्धा सगळ्यांनाच गेलेले होते ना त्यावेळेला, सगळे कार्यकर्ते होती सगळीच, त्यांना सुद्धा यायला सांगितलेलं होतं, पण ते आले नाही. मग आता आले नाही तर काय करायचं? मग आम्ही असं म्हटलं की इथं तुम्हाला जमलं नाही, तुम्ही जिथं बोलवा, म्हणजे प्रतापराव पवारसांना सुद्धा तुम्ही जिथं पुण्यात बोलवा बैठक, आम्ही यायला तयार आहोत. पण संवाद झाला पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. पण आम्हाला चर्चेसाठीचे कवाड बंद केलेले होते. जी 11 फेब्रुवारीची बैठक झाली त्याच्यानंतरच्या बैठका आजही ती स्थिती आहे. आजही ती स्थिती आहे. एक फार इंटरेस्टिंग 2 मला फार प्रसंग तुम्ही सांगितले. आणि मनुष्याचा जो स्वभाव आहे ना, म्हणजे त्याचं कितीही वाचन असो, तो दीर्घकाळ चळवळीत काम करणारा असो, किंवा त्याचं जे वैचारिक अधिष्ठान आहे ते सार्वजनिक जीवनामध्ये आपल्याला फार मोठं आहे असं दिसत असलं तरी सुद्धा बऱ्याच वेळेला खूप छोट्या छोट्या प्रसंगातनं आपल्याला त्या माणसाचं व्यक्तिमत्व तपासता येतं. मी इथे कुठल्याही व्यक्तीबद्दल बोलत नाहीये, हे माझं सार्वत्रिक मत आहे. मी जेव्हा अनेक लोकांना भेटतो आणि नंतर मी जे त्यांचं आकलन करतो ते, इथे 2 प्रसंग तुम्ही असे सांगितले की महाराष्ट्र विधिमंडळानं तो अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा मंजूर केला, त्यानंतर तुम्ही बाहेर आलात आणि तुम्हाला अशी अपेक्षा होती की माध्यमं समोर आहेत आणि ते आता माध्यमं दाभोळकर कुटुंबाचीच प्रतिक्रिया घेणार. त्यावेळेला तुमचं असं म्हणणं होतं की ते दाभोळकर कुटुंबियांनी बोलू नये, त्याच्याऐवजी ज्यांनी संघटनेत काम केलेलं आहे त्यांनीच बोलायला हवं. दुसरा मुद्दा तुम्ही असं सांगितलं की चला हवा येऊ द्याच्या कार्यक्रमामध्ये कुणी सहभागी व्हावं, ह्याबद्दल सुद्धा मतभेद झाले. ते मतभेद असे होते की मुळामध्ये चळवळीतल्या काम करणाऱ्या लोकांनी जे कष्ट सहन केलेलं आहे त्यांनी त्या स्टेजवरती जायला हवं, आणि मुक्ता किंवा हमीद यांचा तसा ह्या सगळ्या चळवळीशी थेट संबंध नाहीये, त्यामुळे त्यांनी यायला नकोय. हे बरोबर आहे का? ह्या दोन्ही जो रेफरन्स मी दिलाय तो नाही. याच्या संदर्भामध्ये थोडंसं मी तुम्हाला सांगतो की मी त्या विधिमंडळामध्ये जो जादूटोणा विरोधी कायदा मंजूर झाला त्यावेळेला सभागृहामध्ये मी होतो, अविनाश पाटील होते, मुक्ता होत्या, हमीद दाभोळकर होते, संजय शेंडे सर होते, गजेंद्र सुरकार होते, अशी आम्ही होतो. कायदा मंजूर झाल्यानंतर बाहेर पडताना मी स्पष्टपणे जाणीव करून दिली होती. आणि मुक्ताने सुद्धा विचारलं की सर आता बाहेर गेल्यानंतर विचारतील, तर त्यावेळेला मी स्पष्टपणे म्हटलं की मीडिया तुमच्या, म्हणजे डॉक्टरांचा मुलगा आणि मुलगी म्हणून तुमच्याकडे येणार हे निश्चित आहे आणि ते स्वाभाविक आहे, त्याच्याबद्दल काही आमचा वाद नाही. पण त्यावेळेला तुम्ही डॉक्टरांच्या खुनाच्या बद्दल आणि तपासाबद्दल तुम्ही सगळी भूमिका, सगळ्या गोष्टी सांगू शकाल. पण संघटनेच्या बाबतीत जर काही विचारलं तर मात्र संघटनेचे कार्याध्यक्ष बोलतील हे तुम्ही सांगावं आणि संघटनेच्या कार्याध्यक्षांनी ते बोलावं, अशी अपेक्षा मला वाटत होती. म्हणून मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं. पण एकदा माहीत आलं की आपल्याकडे संघटना पण आपणच, कार्यकर्ते पण आपण, सगळंच काही झालं, त्याच्यामुळे ते हे होऊ शकलं. दुसरा चला हवा येऊ द्याच्या संदर्भामध्ये काय झालं की एकूणच डॉक्टरांच्या खुनानंतर मीडिया हा ते डॉक्टरांचा मुलगा आणि मुलगी म्हणून त्यांच्याकडे जास्त हे झाला, फोकस होत होता. आणि त्याच्याबद्दल ते साहजिक आहे, खुनाच्या संदर्भात त्यांनी जरूर अपडेट सगळं देणं किंवा त्याच्याबद्दल हे करणं, त्याच्याबद्दल काही नव्हतं. परंतु संघटनेच्या बाबतीत मात्र कार्याध्यक्षांनी ही करावं. कार्याध्यक्ष बाजूला येतात, ती सगळी भूमिका जर तेच मांडत असतील तर मग कार्याध्यक्ष काय नावालाच कार्याध्यक्ष का असं कुणालाही वाटतं ना. मग तुमच्या अधिकारावर गदा आली तर तुम्हालाही वाटतंच ना. आणि मग चला हवा येऊ द्याच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला त्यांचा माध्यमांकडून ही आला त्यावेळेला आम्ही एक हे रिंगण नाट्य नावाचं खूप चांगलं महाराष्ट्रभर गाजलं. अतुल पेठे त्याचं दिग्दर्शक होते, संघटनेचंच होतं ते, पण अतुल पेठेनी ते सगळं दिग्दर्शन, प्रशिक्षण आणि ते सगळं नियोजन सगळं ते करायचे. आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रात जथ्थे निर्माण झाले, वेगवेगळ्या जिल्हा वाईज जथ्थे निर्माण झाले आणि महाराष्ट्र पिंजून काढला. महाराष्ट्राच्या बाहेर दिल्लीपर्यंत सुद्धा ते कार्यक्रम झालेले आहेत. आणि मग चला हवा येऊ द्याच्या ह्याच्यावर त्या रिंगण नाट्याच्या टीमला बोलावलं गेलं.
आता पर्यायाने तो अविनाश पाटलांना सुद्धा फोन आला आणि हमीद मुक्ताकडे सुद्धा गेला असेल, कदाचित त्यानं गेला का नाही माहित नाही. पण अविनाश पाटलांची भूमिका एक अशी झाली होती प्रसार माध्यमाच्या संदर्भामध्ये की विकेंद्रित कार्यपद्धती झाली पाहिजे, थोडक्यात दाभोळकर कुटुंबियांनी त्यांच्या कुणाच्या संदर्भात बोलावं, बाकी संघटनाविषयक अविनाश पाटलांनी नाही. त्याच्यामध्ये त्या रिंगण नाट्यामध्ये जी टीम आहे, ज्या रिंगण नाट्याच्या टीमला बोलावलंय त्या टीमचं कष्ट आहे. अतुल पेठेनी ते बसवलंय, त्याच्यामुळे अतुल पेठेनी तिथं जावं. अविनाश पाटील आणि कुटुंब मुक्ता आणि हमीद यांचा काही त्याच्यात फार काही म्हणजे त्या सगळ्या रोल नाहीये त्या ह्याच्यामध्ये. म्हणून आपण नाही गेलो तर, कारण काय होतं ते दोघं गेले की फोकस सगळा त्यांच्यावर जातो आणि कष्ट केलेल्या ह्याच्यावर त्याला दुय्यम स्थान मिळतं. कार्यकर्त्यांचं जे रिंगण नाट्य त्याला दुय्यम स्थान मिळेल. म्हणून तुम्ही पण जाऊ नका मी पण जाणार नाही म्हणून इथेच थांबतो. मला माहिती आहे की हा जो विषय आहे इतक्यात मिटणार नाही. मला हेही माहिती आहे की तुमच्याकडेही सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, कारण तुम्ही अगदी ही संघटना अस्तित्वात आल्यापासून डॉक्टरांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. आपण जिथे बसलेलो आहोत तिथेच डॉक्टर झोपायचे आल्यानंतर झोपायचे आणि इथेच ते मला यांनी सांगितलं की इथेच ते योगा वगैरे करायचे, बरोबर है ना. त्यामुळे तुमचं काम मी बघितलंय, त्याबद्दल काही दुमतच नाहीये. पण मला तुम्हाला आणि जो दुसरा गट आहे त्यांना, कारण आता तुम्हीच म्हणताय की ते 2 गट स्वतंत्र झालेत, आता मी तिकडे बघून विचारतो हा प्रश्न. एकतर महाराष्ट्रातली जी विवेकवादी चळवळ आहे त्या चळवळीतलं हे आत्ताचं जे रूप आहे ते सगळ्यांना क्लेशकारक आहे. जे शेतकरी संघटनेचं झालं, जे वेगवेगळ्या माध्यमामध्ये समाज परिवर्तनाचं काम करणारे लोक होते त्यांच्याबद्दलचं झालं, दुर्दैवाने नरेंद्र दाभोळकरांच्या संघटनेमध्ये आता जे सुरू आहे ते मला नाही वाटत महाराष्ट्राच्या भल्याचं आहे. त्यामुळं यातला जर कुणाचा वैयक्तिक इगो असेल, एक पत्रकार म्हणून, एक तटस्थ निरीक्षक म्हणून जे काही वैयक्तिक इगो असतील, जे काही क्लॅशेस असतील, ते खरं तर महाराष्ट्राच्या हिताचा आणि डॉक्टर दाभोळकरांना अपेक्षित असलेला विज्ञानवादी विवेकवादी समाज घडवण्याच्या दृष्टीनं सगळ्यांनी बसून शांतपणे आपल्याला यातनं काय मार्ग काढता येईल हा विचार का करू नये, यासाठी काही लोकांनी खरं तर पुढाकारही घ्यायला हवा. पण हे का त्रयस्थ पत्रकाराचं मत आहे. मला दुसरी बाजू काहीही माहिती नाहीये. पण जे काही डॉक्युमेंट्स आता मला मिळालेली आहेत ती मात्र अतिशय स्फोटक, आणि ही कदाचित पहिल्यांदाच अशा पद्धतीची डॉक्युमेंट्स बाहेर आले. आय डोंट नो, कारण ते तुमच्या सर्कलमध्ये सगळं सुरू होतं. सो थांबूया आपण इथे. तुम्हीही विचार करा आणि या व्हिडिओच्या खाली या मुलाखतीवरती तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. राहुल कुलकर्णी, मला असं वाटतं की या संघटनेच्या, विवेकवादी संघटनेचा अशा पद्धतीची दोकडी ही बाहेर जाऊ नये अशी प्रामाणिक इच्छा संघटनेची होती आणि त्याच्यासाठीच आम्ही सातत्याने प्रयत्न केले. परंतु आमचे चर्चेचे दरवाजे बंद झाल्यामुळं आता हे होतं. काय करणार? मी आधीच म्हणालो की मला दुसरी बाजू माहिती नाही. तुम्ही जी बाजू सांगितली मी त्याच्यावर पूर्णांशाने विश्वास ठेवला. मला जे पडलेले प्रश्न आहेत ते तुम्हाला विचारले. मला असं वाटतं की पत्रकाराच्या बाजूनं जे काही प्रश्न विचारले त्यांना अपेक्षित होते ते मी विचारलेले. दुसऱ्या बाजूच्या गटाची ज्या वेळेला संधी मला मिळेल त्याही वेळेला मी इथे मला जे जाणवलेले ते प्रश्न त्यांना जरूर विचारेन. पण महाराष्ट्रातल्या विचारवंतांनी विचार करावा अशी आता डॉक्टर दाभोळकरांची संघटना या पातळीवरती येऊन ठेपलेली. मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, लातूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.